Next point is capacitors and capacitances. Combination of capacitors in series and parallel. Now first we will see some important points regarding these capacitors and capacitances. Now consider this diagram, and the conductors 1 and 2 have charges plus q and minus q with potential difference V equal to V1 minus V2 between them. दोन कंडक्टर्स आहेत. First conductor, these are the two identical parallel plates. First plate, charge deposited on this first plate is plus q. Hence potential of this plate becomes V1 for first plate. Similarly for second plate, charge is deposited minus q. Then potential of this plate increases to V2. Then potential difference between these two plates V equal to V1 minus V2. The electric field in the region between them is proportional to the charge q. ह्या दोन्ही ज्या प्लेट्स आहेत, दोन्ही प्लेटमधलं जे इलेक्ट्रिक फील्ड आहे, हे इलेक्ट्रिक फील्ड या चार्जवरती प्रोपोर्शनल असतं, चार्जवरती डिपेंड असतं. चार्ज इन्क्रीज झाल्यानंतर हे इलेक्ट्रिक फील्ड इन्क्रीज होतं ह्या दोन्ही प्लेट्समधलं. The potential difference V is the work done to carry a unit positive test charge from the conductor 2 to conductor 1 against the field. आता इलेक्ट्रिक फील्ड जे आहे हे डायरेक्शन ऑलवेज पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह असते. म्हणजे ह्या प्लेट 1 कडून प्लेट 2 कडे डायरेक्शन आहे इलेक्ट्रिक फील्डची. तर आपण युनिट चार्ज टेस्ट चार्ज प्लेट 2 जे ह्या प्लेट 2 वरून प्लेट 1 कडे आपण जर ट्रान्सफर करण्यासाठी जे काय वर्डन लागेल इलेक्ट्रिक फील्डच्या अगेन्स्ट, ते वर्डन म्हणजेच या दोन्हीच्या मधलं पोटेन्शियल डिफरन्स असतं. As this work done will be proportional to q, then V proportional to q and the ratio q by V is constant. तर हे वर्क डन जे आहे हे वर्क डन चार्जवरती डिपेंड आहे, कारण ॲक्च्युली चार्जवरती हे इलेक्ट्रिक फील्ड डिपेंड आहे. त्यामुळे वर्क डन जे आहे वर्क डन हे चार्जवरती डिपेंड असतं. म्हणून पोटेन्शियलवरती पण डिपेंड आहे, चार्जवरती पोटेन्शियल जे आहे चार्जवरती डिपेंड असतं. V proportional to q and the ratio q by V is constant. हा रेशो कॉन्स्टंट आहे. The constant C is called the capacitance of capacitor. हा जे रेशो आहे Q by V याला आपण कॉन्स्टंट म्हणतो, आणि हा जे कॉन्स्टंट C आहे त्याला C ने डिनोट करतात, आणि तो आहे capacitance of capacitor, which depends on the size, shape and separation of the system of two conductors. आणखी हा कॅपॅसिटर जे आहे हा त्याच्या साईजवरती, शेपवरती, सेपरेशन म्हणजे दोन्हीच्या प्लेटमधलं जे डिस्टन्स आहे ह्याच्यावरती हा कॅपॅसिटन्स डिपेंड असतो C. The SI unit of capacitance is farad. आता कॅपॅसिटन्स जे हा फॅरेडमध्ये आपण मेजर करतो. Dimensional formula is m raised to 1 minus 1, L raised to minus 2, T raised to 4, and this ampere raised to 2. This is the dimensional formula for capacitor. And 1 farad equal to 1 coulomb per volt. Standard definition of 1 farad is 1 coulomb per volt is nothing but 1 farad. Next one is principle of capacitor. आता आपण कॅपॅसिटरचं प्रिन्सिपल पाहायचं आहे. नाउ कन्सिडर दिस डायग्राम अँड करस्पॉन्डिंग ॲनिमेशन. Now in this case, let us consider a metal plate P1 having area A. आता आपण इथे एक प्लेट कन्सिडर केली, त्याचा एरिया A आहे, कॅपिटल A इतका आहे. हे ॲनिमेशनमध्ये पण दाखवलेलं आहे, इकडे ह्या डायग्राममध्ये पण दाखवलेलं आहे. ही प्लेट P1 प्लेट आहे. Let some positive charge plus q be given to this plate, hence potential becomes V. आता या प्लेटवरती आपण पॉझिटिव्ह क्यू चार्ज जर आपण डिपॉझिट केला, प्लेस केला, इथं आपण दाखवलं ही प्लेट, याच्यावरती पॉझिटिव्ह क्यू प्लस क्यू हा चार्ज आपण डिपॉझिट केलेला आहे. त्यामुळे ह्याचं ॲटोमॅटिकली पोटेन्शियल इन्क्रीज होतं, आणि ते पोटेन्शियल V झालेलं आहे. इट्स कॅपॅसिटी इज गिवन बाय, आता ह्या प्लेटची कॅपॅसिटी आहे C इज इक्वल टू क्यू बाय V, दॅट इज C1 इज इक्वल टू क्यू बाय V. Q is the charge and V is the potential. Then C1 is the capacity of this first plate. The induced negative charge lowers the potential of plate P1, while the induced positive charge raises its potential. आता ह्या प्लेटमुळे ह्या साईडची जी प्लेट आपण साईडला प्लेट ठेवलेली आहे, इथं निगेटिव्ह चार्ज आहे. हा निगेटिव्ह चार्ज याचं पोटेन्शियल लोअर करतो P1चं, आणखीन पॉझिटिव्ह चार्ज पोटेन्शियल वाढवतो. If V1 is the potential on plate P2 due to charge minus q, then net potential of the system will now be plus V minus V1. आता या साईडला आपण सराउंडिंगला एक दुसरी प्लेट ठेवलेली आहे. दुसरी प्लेट ठेवल्यामुळे ॲटोमॅटिकली ह्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज इंड्यूस होतो या साईडला, ह्या पॉझिटिव्ह चार्जमुळे पहिल्या प्लेटच्या, आणि अदर साईडला पॉझिटिव्ह तयार होतो इकडं. म्हणजे हा याच्यामधला चार्ज डिस्प्लेस होतो, निगेटिव्ह चार्ज इकडे अट्रॅक्ट होतो, पॉझिटिव्ह चार्ज इकडे रिपेल होतो.
सेम इथं पण दाखवलेलं आहे. आणि ह्या निगेटिव्ह चार्जमुळं याचं पोटेन्शियल कमी होतं आणि पॉझिटिव्ह चार्जमुळे पोटेन्शियल वाढतं. त्यामुळे दोघांचं डिफरन्स पोटेन्शियल आहे. तर आपण सेकंड प्लेटचं जे पोटेन्शियल आहे आपण V1 म्हणलं, ह्याच्यावरती मायनस चार्ज आल्यामुळं, तर दोघांचं डिफरन्स पोटेन्शियल जे आहे V मायनस V1 हे पोटेन्शियल येतं. हेन्स द कॅपॅसिटी C2, तर याची कॅपॅसिटी आता C2 जी आहे ही चार्ज डिवाइड बाय पोटेन्शियल, चार्ज Q आहे मायनस Q आहे, आणखी याचं पोटेन्शियल जे आहे V मायनस V1 आहे. तर हे कॅपॅसिटी जी आहे ही कॅपॅसिटी Q बाय V मायनस V1 होते. हेन्स C2 ग्रेटर दॅन C1. आता हे इक्वेशन आपण C2चं आणि हे इक्वेशन आपण C1चं जर कम्पेअर केलं तर डिनॉमिनेटर जे आहे हा डिनॉमिनेटर लार्ज आहे, हा डिनॉमिनेटर लेस आहे. हा डिनॉमिनेटर लेस असल्यामुळे C2 ग्रेटर येतं. हेन्स C2 इज ग्रेटर दॅन C1. Thus, capacity of metal plate P1 is increased by placing identical earth connected metal plate P2 near it. आता याच्यामध्ये सेकंड आपण साईडला जर दुसरी प्लेट ठेवली तर पहिल्या प्लेटचं हे कॅपॅसिटर जे आहे कॅपॅसिटर इन्क्रीज होतो. मग सेकंड प्लेट आपण नियर साईडला ठेवल्यानंतर कॅपॅसिटी जे आहे कॅपॅसिटी इन्क्रीज होते. आणखीन हा पॉझिटिव्ह चार्ज आहे हा आपण इथं अर्थला कनेक्ट केल्यामुळे अर्थिंग झालेलं आहे, त्यामुळे फक्त इथं निगेटिव्ह चार्ज डेव्हलप झालेला आहे. सेकंड बी डायग्राममध्ये दाखवलेला, ए डायग्राममध्ये हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही आहेत. इथं हा पॉझिटिव्ह जे आहे हा आपण याला अर्थिंग कनेक्ट केल्यानंतर, हे अर्थिंग केल्यानंतर निगेटिव्ह चार्ज हा पॉझिटिव्ह चार्ज हा अर्थला जातो आणि ह्या दुसऱ्या प्लेटवरती इथं फक्त निगेटिव्ह चार्ज जातो. याच्यामध्ये हे ॲनिमेशनमध्ये दाखवलं, हे अर्थिंग केल्यानंतर हा पॉझिटिव्ह चार्ज इकडे निघून गेला आणि राहिलेला इथं निगेटिव्ह चार्ज जातो आणि हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज यावरती डेव्हलप होतो. दिस इज अ प्रिन्सिपल ऑफ कॅपॅसिटर. पॉइंट इज कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर्स. आता या कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटरमध्ये फर्स्ट पॉईंट आहे कॅपॅसिटर्स इन सिरीज. आता दोन किंवा दोनपेक्षा जास्त कॅपॅसिटर्स आपण सिरीजमध्ये कनेक्ट केले तर त्यांची इक्विव्हॅलंट व्हॅल्यू, रिझल्टंट व्हॅल्यू किती येते ते आपण इथं फाइंड आउट करायचं आहे. नाव कन्सिडर दिस डायग्राम अँड करस्पॉन्डिंग इक्विव्हॅलंट डायग्राम ऑफ दिस and this is corresponding animation. Now in this case, when several capacitors connected end to end, then the capacitors are said to be connected in series. जर आपण वेगवेगळे कॅपॅसिटर्स आपण एंड टू एंड जोडले तर त्याला आपण सिरीज कॉम्बिनेशन म्हणतो. इन सिरीज अरेंजमेंट द सेकंड प्लेट ऑफ द फर्स्ट कंडक्टर इज कनेक्टेड टू फर्स्ट प्लेट ऑफ द सेकंड कंडक्टर अँड सो ऑन. तर सिरीज अरेंजमध्ये तर पहिला कॅपॅसिटर जे आहे या पहिल्या कॅपॅसिटरचे सेकंड टर्मिनल जे तर सेकंड कॅपॅसिटरच्या फर्स्ट टर्मिनलला कनेक्ट करायचं. नंतर सेकंड कॅपॅसिटरचं सेकंड टर्मिनल हे थर्ड कॅपॅसिटरच्या फर्स्ट टर्मिनल जोडायचं. असं आपण जितके कॅपॅसिटर आपल्याला हवे असतील तितके कॅपॅसिटर आपण सिरीजमध्ये कनेक्शन करू शकतो. द लास्ट प्लेट इज कनेक्टेड टू अर्थ इन अ सिरीज कॉम्बिनेशन. चार्जेस ऑन द प्लेट प्लस Q आर सेम ऑन द ईच कॅपॅसिटर. तर आपण लास्ट प्लेट जे जितके आपण कॅपॅसिटर आपल्याला हवेत तितके कॅपॅसिटर असे आपण एंड टू एंड कनेक्ट केले, सिरीजमध्ये कनेक्ट केले. लास्ट कॅपॅसिटर जे हा अर्थिंग करायचा आहे, ग्राउंडिंग करायचं आहे. आणखीन पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द सिरीज कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर इज V व्होल्ट. आता आपण ह्याच्या अक्रॉस जेवढे आपण कॅपॅसिटर सिरीजमध्ये कनेक्ट केलेत, इथं आपण डायग्राममध्ये 3च कॅपॅसिटर सिरीजमध्ये कनेक्ट केलेत, तर याच्या अक्रॉस आपण एक पोटेन्शियल अप्लाय केलेला आहे, व्होल्टेज अप्लाय केले ते V आहे. तर हा पहिला कॅपॅसिटर आहे, हा सेकंड कॅपॅसिटर आहे, थर्ड कॅपॅसिटर आहे, हे पोटेन्शियल V आहे. तर V इतकं पोटेन्शियल अप्लाय केल्यानंतर हेच डायग्राममध्ये दाखवले बघा ॲनिमेशनमध्ये 3 सिरीज कॅपॅसिटर. हा कॅपॅसिटर असा असतो. वेगवेगळ्या प्रकारचे कॅपॅसिटर्स आहेत. कॅपॅसिटर हे मायका असतो, इलेक्ट्रोलाइट कॅपॅसिटर असतो, हा इलेक्ट्रोलाइट कॅपॅसिटर आहे. हे 4 इलेक्ट्रोलाइट कॅपॅसिटर आहे. हे 4 इलेक्ट्रोलाइट कॅपॅसिटर आपण इथं सिरीजने कनेक्ट केले आहेत. इथं दाखवल्यावर सिरीजमध्ये असं आहे कनेक्ट. तर याच्या अक्रॉस टोटल व्होल्टेज जे V आपण अप्लाय केलं आहे, तर ह्या V व्होल्टपैकी थोडं व्होल्टेज या फर्स्ट कॅपॅसिटर जातं, थोडं व्होल्टेज इथं सेकंडला ड्रॉप होतं, थोडं व्होल्टेज थर्डला ड्रॉप होतं. मीन्स इफ यू अप्लाय टोटल व्होल्टेज V across these 3 capacitors, then out of this V, some voltage will drop across first capacitor, that is V1. Some voltage will drop across second capacitor, that is V2. Remaining voltage will drop across third capacitor, that is V3. Then total voltage applied V is sum of V1 plus V2 plus V3. कारण अप्लाय केलं V व्होल्टेज हे तिन्हीकडे इथं डिवाइड झालेलं आहे. आणखीन हे तिन्ही जर आपण ॲड केले व्होल्टेज तर टोटल व्होल्टेज V येतं. पण प्रत्येक कॅपॅसिटरवरती चार्ज प्लस Q आहे आणि प्रत्येकाची कॅपॅसिटी जी आहे वेगवेगळी आहे. पहिल्या कॅपॅसिटरची कॅपॅसिटी C1 आहे, सेकंड कॅपॅसिटरची कॅपॅसिटी C2 आहे, आणखीन सपोज थर्ड कॅपॅसिटरची कॅपॅसिटी C3 आहे. तर हे तिन्ही इक्विव्हॅलंट कॉम्बिनेशन कॅपॅसिटरचा
तर तिन्हींचा इक्विव्हॅलंट कॅपॅसिटरचा एकच सिंगल कॅपॅसिटर आपण कनेक्ट केला. हे 3 कॅपॅसिटर रिप्लेस करून या सेकंड डायग्राममध्ये दाखवले. तिन्हींच्या ऐवजी ह्या तिघांच्या मिळून व्हॅल्यू इतका एकच कॅपॅसिटर जोडला आणि ते आपण म्हणलं CS सिरीजमधली व्हॅल्यू तिघांची. आणखीन व्होल्टेज हे तिघांच्या अक्रॉसला सेमच आहे, इथं अप्लाय केलं हे इथं. Suppose total potential V is potential across first, potential across second plus potential across third. तर तिघांच्या अक्रॉसचं पोटेन्शियल जे आपण ॲड केल्यानंतर टोटल पोटेन्शियल V येतं. त्यामध्ये V1, V2 आणि V3 जे त्यांच्या व्हॅल्यू पुट केल्या अकॉर्डिंग टू कॅपॅसिटर, that is V equal to Q by C. Hence using this V equal to Q by C. For first capacitor charge is Q, capacity is C1, hence Q by C1, this is V1. Similarly for second capacitor charge is Q and capacity of capacitor second is C2. Similarly for third charge is Q and capacity is C3, that is Q by C3 is this V3. This is charge is same for all capacitors. Now here let CS represent the equivalent capacitance. आता तिघांचा इक्विव्हॅलंट व्हॅल्यूचा एकच कॅपॅसिटर आपण घेतला CS, त्याचं पोटेन्शियल V equal to Q by CS. Then again consider this equation V equal to as it is equation V equal to Q by C1 plus Q by C2 plus Q by C3. Now putting value of V here, Q by CS in left hand side, Q by CS, now Q gets cancelled. Then 1 by CS equal to 1 by C1 plus 1 by C2 plus 1 by C3. This is the CS is the combination capacity, equivalent capacity of these three capacitors connected in series. C1 first capacitor value, C2 second capacitor value, C3 third capacitor value. Hence, from this equation, resultant value of this capacitor will be less than lesser capacitor. म्हणजे ह्या तिन्हीमध्ये ज्यांची व्हॅल्यू, ज्या कॅपॅसिटरची व्हॅल्यू सर्वात कमी असते त्या व्हॅल्यूपेक्षा कमी व्हॅल्यू ह्या CS येते. म्हणजे जर आपण कॅपॅसिटर्स सिरीजमध्ये कनेक्ट केले तर इक्विव्हॅलंट व्हॅल्यू जे आहे, रिझल्टंट व्हॅल्यू डिक्रीज होते. This argument can be extended to an equivalent capacitance for n capacitors connected in series. हे आपण 3 कॅपॅसिटरसाठी इक्वेशन फाइंड आउट केले. जर आपण असे n नंबर ऑफ कॅपॅसिटर सिरीजमध्ये कनेक्ट केले तर त्याची इक्विव्हॅलंट व्हॅल्यू जे आहे 1 by C इक्विव्हॅलंट 1 by C1 plus 1 by C2 plus 1 by C3 plus up to 1 by Cn. Then if all capacitors are equal, then ह्यामध्ये सर्वांचे व्हॅल्यू समान असतील, C असेल व्हॅल्यू, तर 1 by C इक्विव्हॅलंट इज n upon C और C इक्विव्हॅलंट इक्वल टू C by n. C ही प्रत्येकाची कॅपॅसिटर व्हॅल्यू C सेम असेल तर, आणि n नंबर ऑफ कॅपॅसिटर आपण सिरीजमध्ये कनेक्ट केले तर इक्विव्हॅलंट व्हॅल्यू जे आहे C इक्विव्हॅलंट इक्वल टू C by n इतकी येते. नेक्स्ट पॉईंट इज कॅपॅसिटर्स इन पॅरलल. तर आपण सिरीजमध्ये कॅपॅसिटर कनेक्ट केल्यानंतर इक्विव्हॅलंट व्हॅल्यू काय येते ते आपण चेक केलं. आता इथं जर आपण कॅपॅसिटर्स पॅरलमध्ये कनेक्ट केले तर इक्विव्हॅलंट व्हॅल्यू, रिझल्टंट व्हॅल्यू किती येते आपण इथं कॅल्क्युलेट करायचं आहे. नाउ कन्सिडर दिस डायग्राम and equivalent diagram of this and corresponding this section. Now in this case, the insulated plates are connected to a common terminal capital A which is joined to a source potential, while the other plates are connected to another common terminal B which is earthed. आता इन्सुलेटेड ह्या प्लेट जे आहेत ह्या प्लेट्स कॉमन एका टर्मिनलला A ला जोडले आहेत आणि ते आपण कॉमन पोटेन्शियल V ला जोडलेलं आहे. आणि अदर प्लेट जे आहेत ह्या अदर प्लेट टुगेदर कनेक्ट करून आपण हे अर्थिंग केलेलं आहे. ह्यामध्ये टोटल पोटेन्शियल V अप्लाय झाले तिन्ही कॅपॅसिटर अक्रॉस. हे तिन्ही कॅपॅसिटर्स हे पॅरलमध्ये आहेत. In this combination, all the capacitors have the same potential difference, but plates charges plus Q1 on capacitor 1 and plus Q2 on capacitor 2 and plus Q3 on capacitor 3, and charge Q is applied at point A. तर इथं प्रत्येक कॅपॅसिटरच्या अक्रॉस सेमच पोटेन्शियल असतं व्होल्टेज, पण चार्ज मात्र डिफरंट असतो प्रत्येक कॅपॅसिटरवरती. पहिला कॅपॅसिटर C1 आहे त्यावरती चार्ज Q1 आहे, सेकंड कॅपॅसिटर C2 आहे याच्यावरती चार्ज Q2 आहे, थर्ड कॅपॅसिटर C3 आहे याच्यावरती चार्ज Q3 आहे. तिघांच्या अक्रॉस कॉमन पोटेन्शियल V आहे. आता आपण ह्या 3 कॅपॅसिटरचे इक्विव्हॅलंट व्हॅल्यूचा, रिझल्टंट व्हॅल्यूचा, तर एकच कॅपॅसिटर जोडला, हा रिप्लेस केला 3 कॅपॅसिटर्स एका सिंगल कॅपॅसिटरनं. Replacing these 3 capacitors in parallel having single equivalent capacity CP, again potential is same. इथं ह्या ॲनिमेशनमध्ये दाखवलेलं आहे पोटेन्शियल. हे कॅपॅसिटर आपण इथं पॅरलमध्ये कनेक्ट केलेत त्यांचे पहिले टर्मिनल सर्वांचे एकत्र जोडले आहेत, दुसरे टर्मिनल एकत्र जोडले आहेत,
ह्या डायग्राममध्ये दाखवलेलं होतं ॲनिमेशनमध्ये. हे आहे कॅपॅसिटर्स इन पॅरलल. Now total charge capital Q can be written as charge on first capacitor, charge on second capacitor plus charge on third capacitor. तिन्ही कॅपॅसिटरचे आपण चार्ज जर ॲड केले तर टोटल चार्ज आपण Q कन्सिडर केला तर फर्स्ट कॅपॅसिटरची कॅपॅसिटी जी आहे तर ही चार्ज इक्वल टू कॅपॅसिटी इंटू व्होल्टेज. त्यामुळं पहिल्या कॅपॅसिटरचा चार्ज आहे Q1. तर ह्याची चार्जची व्हॅल्यू जी आहे C1 इंटू V, कारण प्रत्येक कॅपॅसिटरच्या अक्रॉस व्होल्टेज सेमच आहे, चार्ज मात्र कॅपॅसिटी वेगवेगळी आहे. Q1 C1 C2 C3 आहे म्हणून C1 इंटू V येतं. सेकंड कॅपॅसिटर चार्ज C2 इंटू V, थर्ड capacitor charge C3 into V. Now let Cp be the equivalent capacitance of the combination, then Q equal to Cp into V. आता तिन्ही कॅपॅसिटर आपण रिप्लेस करून सिंगल एकच ह्या तिघांच्या इक्विवलेंट व्हॅल्यूचा कॅपॅसिटर कनेक्ट केला Cp. तर त्याच्यावरचा चार्ज आहे हा कॅपॅसिटी इंटू व्होल्टेज. देन पुटिंग व्हॅल्यू हिअर इन दिस केस Q is equal to Cp into V, right hand side same. Then V gets cancelled. Then Cp equal to C1 plus C2 plus C3 means कॉम्बिनेशन कॅपॅसिटी ही जी आहे ही ह्याच्यामध्ये ॲड होते, म्हणजे रिझल्टंट कॅपॅसिटन्स हा यामधला सर्वात ग्रेटेस्ट कॅपॅसिटर जे आहे ते ग्रेटेस्ट कॅपॅसिटीपेक्षा ग्रेटर व्हॅल्यू येते. म्हणजे सर्वात मोठी सर्वात जास्त व्हॅल्यू ह्यामधली कोणती आहे त्या व्हॅल्यूपेक्षा जास्त व्हॅल्यू CPची येते. म्हणजे जर आपण कॅपॅसिटर्स पॅरलमध्ये कनेक्ट केले तर रिझल्टंट व्हॅल्यू इक्विव्हॅलंट व्हॅल्यू इन्क्रीज होते. द जनरल फॉर्म्युला फॉर इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स Cp फॉर पॅरल कॉम्बिनेशन N. आता जर आपण ह्या 3च्या ऐवजी N नंबर ऑफ कॅपॅसिटर आपण जर असे पॅरलमध्ये कनेक्ट केले तर त्यांची रिझल्टंट व्हॅल्यू इफेक्टिव्ह व्हॅल्यू जी आहे कॅपॅसिटर्स फॉलोज सिमिलरली Cp इक्वल टू C1 प्लस C2 प्लस अप टू Cn. इफ ऑल कॅपॅसिटर्स आर इक्वल देन C इक्विवलेंट इज इक्वल टू N इंटू C. जर सर्व कॅपॅसिटर व्हॅल्यू समान असेल तर इक्विवलेंट व्हॅल्यू जी आहे N इंटू C येते. दिस इज फॉर parallel combination capacitor. Thank you for watching this video. Keep watching videos and don't forget to subscribe, like and share.